हॅलो नमस्कार. मी आहे दर्शन आणि फूड मेनिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. क्लिप बघून आपल्याला सर्वांना समजलंच असेल आजची रेसिपी काय आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अंडा करी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आपण अंडे हे उकडायला ठेवणार आहोत. अंडे उकडून झाल्यावर आपण त्याची अंडा करी करूया. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी 4 ते 5 अंडे घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून अंडे शिजल्यानंतर त्याची टरफले सहजरित्या आपल्याला वेगळे करता येतात. 15 मिनटं अंडे शिजवून झाल्यावर आपण अंडे हे बाहेर काढून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये घ्यायचे आहे तेल. तेल घेतल्यानंतर आपण या ठिकाणी त्याला सर्वप्रथम जिऱ्याचा तडका आपण या ठिकाणी द्यायचा आहे. अंडा करीमध्ये आपण मोहरी घालत नाही आहे, फक्त आपण जिरं या ठिकाणी घालतो आहे. त्यानंतर आपण कांदा टाकून घेतलेला आहे यामध्ये. कांदा हा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण आपले वाफवलेले अंडे हे सोलून घेऊयात. मित्रांनो, आपली ही जी अंडा करीची रेसिपी आहे अतिशय साधी, सिंपल आणि सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी अशाच पद्धतीची ही अंडा करी बनवली जाते. कापलेले कांदे टाकण्याच्या ऐवजी तुम्ही कांद्याची पेस्ट देखील टाकली जाते. परंतु तुम्ही या पद्धतीने जर अंडा करी केली तर नक्कीच चव ही अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच अशा प्रकारची अंडा करी करून बघा. या ठिकाणी काहीजण कांद्याची, टोमॅटोची पेस्ट देखील वापरू शकतात, परंतु आपण तसं न करता चिरलेला कांदा या ठिकाणी वापरलेला आहे आणि चिरलेला टोमॅटोच आपण या ठिकाणी प्युरी न करता वापरणार आहोत. आपला हा कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे, लालसर झालेला आहे. तर मेन कंडिशन हीच आहे की कांदा हा प्रॉपर लालसर झाला पाहिजे. त्यामुळेच आपण याला कांद्याला बऱ्यापैकी लालसर होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातली होती आणि आता आपण यामध्ये चिरलेला आपण टोमॅटो घालणार आहोत. लाल असा टोमॅटो घ्यायचा आपल्याला या ठिकाणी आणि परत हे मिश्रण आपल्याला 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा हा मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला बऱ्यापैकी हे मिश्रण हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली हे लागणार नाही. तसं बघायला गेलं तर अंड्याच्या खूप साऱ्या असंख्य अशा रेसिपी आहेत ज्या आपण सहजरित्या बनवू शकतो. आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये त्या नक्कीच बघूया. तर आपला कांदा, टोमॅटो हा बऱ्यापैकी शिजून तयार झालेला आहे. यामध्ये आपण आपले नेहमीचेच काही मसाले टाकणार आहोत. लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, धने पावडर. बऱ्याच वेळा गावाकडे अशा पद्धतीने अंडा करी बनवली जाते. आपले नेहमीचेच मसाले आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे आणि हे मसाले टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवरती हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. यामध्ये मेन हीच प्रोसेस आहे. आपण जेवढा छान फोडणी आपण देऊ या अंडा करीला तेवढी आपली रुचकर अंडा करी ही लागते. त्याच्यामुळे छान कांदा फ्राय करणं आणि त्यानंतर टोमॅटो देखील मऊसूद होणं हीच एक बेसिक याची कंडिशन आहे. दॅट्स इट. बाकी काही विशेष याच्यामध्ये नाही आहे. आणि आपलं मिश्रण छान झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता पाणी टाकून घेतलेलं आहे. शक्यतो आपल्याला या ठिकाणी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी यामध्ये घालायचं नाही आहे. आपण कोमट ते मध्यम गरम प्रकारचं पाणी यामध्ये टाकलेलं होतं आणि एक छान उकळी आल्यानंतर आपण या ठिकाणी आपले उकडलेले अंडे या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत. अंडे टाकून झाल्यानंतर देखील आपल्याला हे मिश्रण मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनटं उकडून घ्यायचं आहे. आणि चवीपुरतं आपण काहीतरी मिरची आपण या ठिकाणी टाकतो आहे. याच्याने देखील चव छान लागते. जेव्हा ही मिरची ह्या अशीच आपण टाकलेली नाही आहे. जेव्हा उकडत्या रश्श्यामध्ये आपण ह्या मिरच्या सोडतो आणि त्याचा जो काही उकडत्या रश्श्यामध्ये मिरचीचा फ्लेवर उतरतो त्याची चव ही खरोखरच वेगळी लागते. हे तुम्ही ॲक्च्युली खाऊन बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने आपली अंडा करी तयार झालेली आहे. आपण त्याची प्लेटिंग करून घेतलेली आहे आणि आपण ही अंडा करी आपण टेस्ट करून बघूया.
एकदम साधी, सिंपल, झटपट, कमी वेळेत होणारी रेसिपी आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. सो मस्त झणझणीत अंडा करी. यस, परफेक्ट. एकदम छान, एकदम साधी, सिंपल आणि चविष्ट अशी अंडा करी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे.